शहरातील मुलीला जंगलातील मुलाने एकटं बघितलं आणि तिला जंगलामध्येच आंबे पिळून काढले आणि चिमणीला लाल करून टाकलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सुट्ट्यामध्ये शहरातील मुलींनी फिरायचा प्लॅन केला. 4 मैत्रिणींनी ठरवलं की फिरायला जायचं, पण कुठे जायचं हे अजून त्यांचं ठरलं नव्हतं. चौघी पण चांगल्या मोठ्या घरच्या होत्या. चौघीचे वडील चांगल्या मोठमोठ्या नोकरीवर होते, त्यामुळे त्यांना पैशाची कसलीच कमी नव्हती. शेवटी त्यांचं फिरायचं ठरलं आणि चौघी पण फिरायला निघाल्या. एक दिवस फिरून झालं आणि दुसऱ्या दिवशी त्या फिरत असताना त्यांना एक जंगल दिसलं आणि त्यांनी ठरवलं की आज आपण या जंगलामध्ये फिरूया. जंगल खूप घनदाट होतं. फिरता फिरता त्यांना कोणत्या तरी प्राण्याचा आवाज आला आणि त्यांना भीती वाटू लागली. आता त्या लगेच तिथून पळत सुटल्या. पळता पळता त्यांच्यामधली एक रस्ता चुकली. ती पल्लवी होती. पल्लवी एकटीच होती आणि बाकी तिघी जंगलाच्या बाहेर निघाल्या होत्या. पल्लवीला बाहेर निघायचा रस्ता दिसेना. तिच्यासमोर अचानक एक मुलगा आला. तो जंगलात राहणारा होता. त्याच्या अंगावर अर्धेच कपडे होते. त्याने पल्लवीला बघितलं आणि तो बघतच राहिला, कारण अगोदर त्याने एवढी सुंदर मुलगी कधीच बघितली नव्हती. पल्लवी तर त्याला बघून घाबरली होती. त्याने पल्लवीचा हात पकडला आणि तिला जवळच्या दरीमध्ये नेले. पल्लवी पूर्णपणे घाबरलेली होती. तिच्या तोंडून एक शब्द पण निघेना. तो मुलगा काय करतो ते पण तिला समजेना. ती फक्त शांत होती. तो मुलगा तर फार आनंदामध्ये होता, कारण तो जंगलात राहणारा आणि आज त्याला शहरातील गोरी गोरी मुलगी भेटली. त्याने आंबे बघितले आणि चांगलेच पिळून काढले होते. पल्लवी आता त्याला दूर करायचा प्रयत्न करू लागली, पण आता तो काही दूर जात नव्हता. त्याला तर आता वेड लागलं होतं आणि त्याला जेव्हा चिमणी दिसली तर तो आणखीनच वेडा झाला होता. चिमणीला तर त्याने लाल करून टाकले होते. जेव्हा तो शांत झाला तेव्हा तो पल्लवी जवळून दूर झाला. पल्लवीच्या पण चेहऱ्यावर थोडा आनंद होता. ती त्या मुलाला म्हणाली, तू माझ्यासोबत असं. मी तुला काही बोलली नाही. आता मला तू या जंगलाच्या बाहेर सोड. त्या मुलाने पल्लवीला जंगलाच्या बाहेर सोडलं. पल्लवी त्याला म्हणाली, तू कुठे राहतो सांग, मी येईल तुला भेटायला परत. त्याने पल्लवीला सांगितलं तो कुठे राहतो. नंतर पल्लवी तिच्या शहरामध्ये गेली. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.